नमस्कार मैत्रिणींनो, रेसिपी अँड हेल्थ टिप्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ स्पंजी तोंडात विरघळणारा ढोकळा. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी नवशिकेही सहज बनवू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात अगोदर एका भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेऊ. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 2-3 चमचे रवा, मीठ, साखर, पाव चमचा लिंबू सत्व, हिंग, थोडीशी हळद. यानंतर यामध्ये पाणी घालून गुळगुळीत पीठ तयार करायचे आहे. पाणी एकदम घालायचे नाही, थोडे थोडे घालायचे आहे. पाहू शकता तुम्ही आपले सारण अगदी स्मूथ झाले आहे. त्यामध्ये गुठळ्या दिसत नाहीये. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या मिश्रणात आता 1 पळी चमचा तेल टाकून घेऊ. तेल व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवू. आता आपण ढोकळ्याला स्टीम देण्यासाठी एका कढईमध्ये थोडेसे पाणी गरम करण्यासाठी ठेवू. 10 मिनिटे झालेली आहे. मिश्रणामध्ये इनो मिक्स करून घेऊ. यासाठी इनो टाकल्यानंतर मी 1-2 चमचे पाणी टाकले आहे. नंतर हलक्या हाताने मिसळून घेतले आहे. हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तेल लावलेल्या भांड्यामध्ये व्यवस्थित टाकायचे आहे. कढईतील पाण्याला उकळी आली आहे. यामध्ये स्टँड ठेवून 15 ते 20 मिनिटे हे शिजवून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिटं झाली आहे. आपण पाहू शकता आपला ढोकळा व्यवस्थित फुललेला आहे. पण हा शिजला की नाही ते आपण सुरीच्या साहाय्याने चेक करून पाहू. सुरीला जर ढोकळा चिकटत असेल तर ढोकळा अजून शिजू द्या. ढोकळ्याला अजून 5 मिनिटे आपण वाफ देऊन घेऊ. आपला ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी लागणाऱ्या फोडणीची तयारी करून घेऊ. एका कढईमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडे पाणी, 2 चमचे साखर, टाकून व्यवस्थित उकळी आणून घेऊ. यामध्ये अर्धा
अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करायचा आहे. आता आपण पाहूया आपला ढोकळा झालाय की नाही. आपला ढोकळा व्यवस्थित फुललेला आहे. तुम्ही ढोकळ्याच्या खाली स्टँड ठेवायचा आहे. मी प्लेट ठेवल्यामुळे डबा एका साईडने सरकला गेला होता. ढोकळ्याला आता 10 मिनिटे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. ढोकळा तयार झालेला आहे. साईडनी अशा प्रकारे चाकू फिरून घ्यायचा, म्हणजे ढोकळा डब्यातून काढायला सोपे जाते. पाहू शकता आपला ढोकळा किती स्पंजी झालेला आहे. पाहू शकता ढोकळा अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. यावर आता आपण फोडणी देऊन घेऊ. आपला मऊ, स्पंजी आणि चविष्ट ढोकळा तयार झालेला आहे. हा ढोकळा तुम्ही सॉस, चटणी सोबत खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसह.